राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी इतर पक्षातील नेते फोडून आपल्या पक्षात घेऊन एक भाऊगर्दी केली आणि जे वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी काम करतायत त्यांना बाहेर पडण्याची वेळ या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यावरती जनसामान्यामध्ये प्रचंड नाराजी आहे। अशा अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। त्याच पद्धतीने या ठिकाणी जरांगे फॅक्टरसुद्धा सध्या सुरू आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका जिंकणे अवघड होऊन बसल्याने केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चक्क गुजरातवरून एक टीम महाराष्ट्रात बोलवली आणि तिची मीटिंग नाशिकमध्ये सध्या सुरू आहे की महाराष्ट्रात निवडणुका कशा जिंकायच्या। इतकी वाईट अवस्था भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांवरती आता केंद्रीय नेत्यांचा विश्वास राहिला नाही का येथील स्थानिक नेत्यांचा केंद्रीय नेत्यांवर विश्वास राहिला नाही। दोन्ही गोष्टी अवघड आहेत। भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये फार मोठी फूट पडल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही गुजरातहून आणा का दिल्लीहून आणा, या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हरणार म्हणजे हरणार, हा आमचा शब्द आहे।